लातूरात राष्ट्रसंत तुकोबाराय त्रिशतकोत्तर सोहळ्यानिमित्त संत तुकोबाराय व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालय इथं हेलिकॉप्टरने आगमन झाले। तब्बल 750 वर्षांनंतर आलेला हा दुर्मिळ योग असून राष्ट्रसंतांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी झाली असून या पादुकांवर व श्री सिद्धेश्वर देवस्थानवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। यानंतर आता या पालखीची भव्य मिरवणूक निघाली आहे। वारकऱ्यांशी संवाद साधला आहे आणि त्याचा भव्य मिरवणुकीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूरमध्ये आज जर पाहायला गेलं तर वारकऱ्यांसाठीचा हा सुवर्ण क्षण आहे। लातूरात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका जे आहेत ते दाखल झाले आहेत आणि त्या पादुकांचा पालखी सोहळा जो आहे तो आता निघालेला आहे लातूर शहरामधून। अशा पद्धतीने या ठिकाणी वारकरी हे भाविक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। तुकारामाच्या जयघोषात हा निघालेला रथयात्रा आहे। मला सांगा वारकरी संप्रदायाला काय वाटतं, काय भावना आहे? आनंदाचा सोहळा आहे। आनंद वाटतो, मनातून इतका आनंद वाटतो की काय असं बोलावं का नाही, एवढा आनंद आहे मला। 750 वर्षानंतर योग आलेला आहे। हे भारी योग आहे सर, जन्माचं पुन्हा न पुण्य की चांगलं वाटतंय आम्हाला, चांगलं वाटतंय म्हणलं पुण्याची पाहिजे। अशा पद्धतीने जर पाहायला गेलं तर जन्माचं पुण्य मिळालं अशी भावना या ठिकाणी व्यक्त होते आणि हे वारकरी संप्रदाय उत्साहात वाजत गाजत तुकारामांच्या जयघोषात या ठिकाणी निघालेले आहेत। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।